समितीच्या उपासकांना विनंती आहे की कृपया आपण ऍडजस्ट व्हा. सगळेजण काढून द्या. थोडं प्रेस सर हॅलो. हाँ सर मागे सरकार प्लीज. स्माइल वन्स अगेन, वन मोर स्माइल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहूजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांचा. वतीने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. सर, किती विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला? त्याचप्रमाणे इतर परीक्षांमध्ये जे प्रावीण्य प्राप्त झालेले विद्यार्थी आहेत, गुणवंत विद्यार्थी आहेत, त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि गेल्या 15 वर्षापासून संलग्न उपासिका संघ या मुलांचा, ज्या मुलांनी वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या अशा मुलांचा या ठिकाणी सत्कार करत आहे. या सर्व सत्कारामागची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे की या मुलांमध्ये एक प्रेरणा जागावी, त्या मुलांमध्ये महापुरुषांच्या विषयी आपले जे काही आयडॉल्स आहेत, आपले जे काही आदर्श आहेत, त्या आदर्शाच्या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या महापुरुषांना आपल्या त्यागानं आणि आपल्या बलिदानाने या संपूर्ण आरक्षणाने शिक्षण दिलेलं आहे, या विद्यार्थ्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की इफ वन्स एज्युकेशन इज डेट्रिमेंटल टू द वेलफेअर ऑफ पुअर, द एज्युकेटेड मॅन इज कर्स टू द सोसायटी. जर शिकलेला माणूस त्याच्या शिक्षणाचा, त्याच्या अधिकाराचा आणि सत्तेचा वापर जर लोकांच्या कल्याणासाठी होत नसेल तर असा माणूस समाज शाप आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांच्यामध्ये समाज ऋणाची परतफेड व्हावी या उद्देशानं हा या ठिकाणी सम्यक बौद्ध उपासिका या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान करते. विद्यार्थ्यांची निवड कशी करण्यात आली? यामध्ये आमची जी काही कमिटी आहे ती कमिटी या वर्तमानपत्रातून आणि वेगवेगळ्या सोशल मीडियामधून विद्यार्थ्यांना आवाहन करते की ज्या विद्यार्थ्यांना 60% जास्त गुण प्राप्त झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आमचे जे काही समन्वयक आहेत त्याच्यामध्ये भारत शिंदे आहेत, इंजिनियर खंडारे साहेब आहेत, त्याचप्रमाणे भीमराव मुगदल साहेब आहेत आणि इतर सर्वच जे काही समन्वयक आहेत त्या समन्वयकांकडे त्यांचे गुणपत्रिका या ठिकाणी सादर करतो. आमची समिती बसते आणि त्याची स्क्रुटिनी करून अशा विद्यार्थ्यांचं आम्ही सत्कार करतो. तर ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्यांना काही आर्थिक मदत वगैरे काय? या संदर्भामध्ये आताच आमचे समन्वयक यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की पुढच्या वर्षीपासून अशा प्रकारचं आम्ही जे काय मुलं 12वीला पास झालेले आहेत, 12वी सायन्स, इतर जे काही प्रावीण्य प्राप्त झालेले आहेत अशा मुलांच्या संदर्भामध्ये ते जर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग अशा प्रकारच्या उच्च शिक्षणासाठी त्यांची निवड झालेली असेल अशा विद्यार्थ्यांना आपण आर्थिक मदत पुढच्या वर्षीपासून करण्याची या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. सर, सम स्टुडंट्स आर फॉरेन रिटर्न, कॅन यू टेल अबाउट दिस? नाही, निश्चितच जे काही फॉरेन रिटर्न स्टुडंट आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनाही अशा प्रकारची मदत करण्याचा आमचे जे काही समन्वयक आहेत किंवा जे काही आमच्या सम्यक बौद्ध उपासिका संघामध्ये जे काही दानशूर व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना आपण त्या ठिकाणी अप्रोच करून त्यांना मदत करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि तसंच जे विद्यार्थी गेलेले आहेत त्यांची प्रेरणा घेऊन देखील इतर विद्यार्थ्यांना आपण फॉरेनमध्ये पाठवण्याचा आम्ही या ठिकाणी संकल्प करणार आहोत. टोटल हाऊ मेनी स्टुडंट्स आर देयर? आपलं नाव सांगा सर. मी डॉक्टर भारत सोनवणे, मी उपदेष्टाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे आणि सम्यक बौद्ध उपासना संघाचा मी समन्वयक आहे.